विक्रमगड तालुक्यातील भरत पाटील यांचं B.Com पर्यंत शिक्षण पूर्ण झालं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागली। त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती, त्यामुळे त्यांनी 2008 साली टोपालेपाडा इथं 10 एकर जमीन विकत घेतली। 10 एकर जमीन मुरमाड आणि उताराची होती, त्यामुळे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार फूल शेती करायचा निर्णय घेतला। ही जमीन आदिवासी दुर्गम भागातील आणि चढ उताराची आहे। जमिनीतली माती ही मुरमाड आणि लाल माती आहे आणि मुरमाड जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी भात पीक घेऊ शकत नाही आणि भात पीक किंवा भाजीपाला घेऊ शकत नाही, म्हणून मी तज्ञाचं मार्गदर्शन घेऊन फूल शेती करण्याचा निर्णय घेतला। फूल शेतीचा निर्णय घेतल्यानंतर जून 2009 मध्ये 20 गुंठ्याचे 2 प्लॉट्स तयार केले। त्यानंतर एप्रिल महिन्यात 5 बाय 5 फूट अंतरावर 1 बाय 1 फुटाचे खड्डे घेतले। 1.5 महिने खड्डे सुकू दिले। खड्डे सुकल्यानंतर मातीत शेणखत सुपर फॉस्फेट मिसळून खड्डे बुजवून घेतले। त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोगऱ्याची लागवड केली। मोगऱ्याची रोपं जव्हार इथल्या नर्सरीतून आणली। मोगऱ्यावर मररोग, बुरशीनाशकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी फवारणी केली। मोगऱ्यावरती साधारणतः जमिनीतले मररोग आणि बुरशीनाशक आणि इतर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होऊन कलमास इजा होऊ शकते, म्हणून दर 8 दिवसांनी आम्ही जंतुनाशक फवारणीची औषधं फवारतो। त्याच्यामध्ये दर 8 दिवसांनी ही फवारणी केली जाते। त्याच्यामध्ये विशेषतः कीटकनाशकावरची औषधं आणि बुरशीनाशक असे वापरले जातात आणि साधारणतः 2 महिन्यांनी पुन्हा शेणखत आणि 15-15 हे खताची मात्रा दिली जाते आणि ऑगस्ट आणि डिसेंबर असे 2 वेळा खताची मात्रा दिली जाते आणि दर आठवड्यानी 8 दिवसाला फवारणी केली जाते। मोगऱ्यापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं 2011 मध्ये सोनचाफा लागवड करायचा निर्णय भरत पाटील यांनी घेतला। त्यासाठी कुडाळ इथून प्रति कलम 150 रुपये याप्रमाणे 400 कलमं आणली। सोनचाफा लागवडीसाठीही 1.5 बाय 1.5 फुटाचे खड्डे घेतले। 2 खड्ड्यांमध्ये 15 बाय 15 फुटाचं अंतर ठेवलं। खड्डे सुकल्यानंतर मातीत शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून खड्डे भरून घेतले। त्यानंतर जून 2013 मध्ये सोनचाफ्याची लागवड उतार असलेल्या जमिनीवर केली। लागवडीनंतर पाण्याचं व्यवस्थापन केलं, तसंच वेळोवेळी बुरशीनाशकांची फवारणी केली। दर 1 महिन्यानी 22 टीन याचं द्रावण करून बुंद्याशे 1-1 मीटर पाणी टाकत गेलो, मुळांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, आणि दर 15 दिवसांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी केली आणि साधारणतः 3 महिन्यांनी आम्ही शेणखत एका झाडाला असे रिंगण करून आळी करून पावसाळ्याचे 4 महिन्यातले 2 डोस दिले आणि उन्हाळ्यामध्ये 15-15, 19-19 अशी खतं दिली। भरत पाटील यांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागतो। त्यासाठी त्यांनी 1 किलोमीटर विहिरीवरून शेतात पाणी आणलं। पाईपलाईननं आणलेलं पाणी 48 बाय 48 बाय 7.5 मीटरच्या शेततळ्यात साठवलं। त्याचप्रमाणे पावसाळ्यातील पाणीही शेततळ्यात जमा होतं। शेततळ्यातील पाणी सोनचाफ्याला दररोज देतात। सोनचाफ्यात 2 कलमातील अंतर 15 फूट असल्यानं त्यांनी त्यात गुलाबाचं आंतरपीक घेतलं। पालघर इथून 150 रुपयांना कलमं आणली। त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केली। सोनचाफा लागवड केल्यानंतर सोनचाफ्यामधलं अंतर हे 15 बाय 15 फुटाचं असल्यामुळे त्या मोकळ्या जागेमध्ये काहीतरी आंतरपीक घ्यावं म्हणून मी गुलाब लागवड केली। या ठिकाणी पिंक गुलाब गावठी पद्धतीचा असून एक नागपुरी गुलाब आहे, अशा 2 जातीचे गुलाब लावले। त्याकरता मी 5 बाय 5 फुटावरती 1 बाय 1चा खड्डा मारून आणि त्याच्यावरती 1-1.5 महिना खड्डा सुकवून नंतर मग शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट 1 पाटी शेणखत व 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट असं मातीवर टाकून खड्डा भरून घेतला व खड्डा भरल्यानंतर त्या ठिकाणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मी गुलाबाची लागवड केलेली आहे।
मोगरा, सोनचाफा आणि गुलाबांच्या फुलांची तोडणी सकाळी 3 वाजता करण्यात येते. फुलं तोडणी झाल्यानंतर पॅक करून मुंबईतल्या दादर मार्केटला पाठवली जातात. 1500 मोगऱ्यांच्या रोपांपासून वर्षाकाठी 3 क्विंटल फुलांचं उत्पादन होतं. मोगऱ्यांच्या विक्रीतनं खर्च वजा जाता 2 लाख रुपयांचा नफा मिळतो. सोनचाफ्यातनं खर्च वजा जाता 1 लाख रुपये तर गुलाबापासून 1 लाख रुपये असा वर्षाकाठी त्यांना 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. सध्या रोपं लहान असल्यानं उत्पादन कमी आहे, मात्र पुढील काही वर्षात उत्पादनात आणखी वाढ होणार आहे. सरासरी 1 किलोचा भाव 150 रुपये जर पकडला तर वर्षाचे 4,50,000 उत्पन्न मिळतं. त्यामधून 2.5 लाख रुपये खर्च वजा जाता 2 लाख निव्वळ नफा आहे. तसंच सोनचाफ्याची 400 झाडं आहेत. 400 झाडापासून रोज मला 1,000 फुलं मिळतात. एका फुलाचा भाव 50 पैसे असून वार्षिक त्यापासून 1,80,000 रुपये उत्पन्न मिळतं. 80,000 खर्च वजा जाता 1 लाख रुपये निव्वळ नफा आहे. तसंच गुलाबाच्या कलमांपासून रोज मला साधारणतः 1000 फुलं मिळतात. एका फुलाचा भाव 50 पैसे मिळतो व त्यापासून 1,80,000 उत्पन्न मिळतं. 80,000 रुपये खर्च वजा जाता 1 लाख रुपये निव्वळ नफा आहे. भरत पाटील यांना त्यांची पत्नी मीनाक्षी यांचीही फुलशेतीत मदत मिळते. फुलशेतीपासून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनीही समाधान व्यक्त केलंय. उत्पन्न चांगलं मिळतं, रोजचं उत्पन्न मिळतं. रोज 1000 सोनचाफे काढले जातात, 500-700 गुलाब काढले जातात, 15-20 किलो मोगरा निघतो. त्याच्यामुळे रोजचं उत्पन्न मिळतं आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. भरत पाटील यांच्याप्रमाणे इतर शेतकरीही आता फुलशेतीकडे वळू लागलेत. त्यामुळे कृषी विभागातले अधिकारीही शेतकऱ्यांसाठी शेततळं, पॉलीहाऊस, शेडनेट सारखे विविध योजना राबवणार आहेत. मोगरा पिकाची मार्केटची जी व्यवस्था करण्यासाठी, रोजची फुलं जी विक्रीला नेण्यासाठी आम्ही एक रेपर व्हॅनची प्रस्ताव केलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर आम्ही ती रोजची जी तोडलेली त्यांची फुलं आहेत मोगरा पिकाची, ती मार्केटला नेण्याची व्यवस्था आम्ही त्यांची सगळ्या शेतकऱ्यांची व्यवस्था करणार आहोत. ते रोजचे रोज त्यांना पैसे मिळाल्यानंतर त्यांचं जीवनमान उंचावण्याला मदत होणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही जे काही येण्याच्या अंतर्गत जे बाकीचे शेडनेट वगैरे, पॅक हाऊस वगैरे आहेत स्टोरेज करण्यासाठी माल, ते सुद्धा प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत. प्रकरणं काही मंजूर झालेले आहेत आणि काहींना पैसेसुद्धा दिलेले आहेत आम्ही गेल्या वर्षी. कोकणातील अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनं भात, नाचणी यांची शेती करतात. भरत पाटील यांच्याप्रमाणे कोकणातील इतर शेतकऱ्यांनीही भात शेतीबरोबरच फुलशेतीकडे वळल्यास त्यांनाही नोकरीप्रमाणे शाश्वत उत्पन्न मिळेल. रुपेश पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, विक्रमगड.